तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, कोकणामध्ये पत्रे घातले आणि जर कौला घातली तर दोघांमधला खूप मोठा फरक आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो की थंडाव्यासाठी नक्की काय करावे. जर पत्रे घातले असतील तर तुम्ही एक रूम अशी पण काढू शकता जेणेकरून तुम्हाला थंडावा मिळेल. तुम्हाला दाखवतो आता नक्की कशी काढायची ती. चला तर मग आपण व्हिडिओमध्ये बघूया. मंडळी, आता जी तुम्ही समोर जी खोली बघतास ना, ती सेम तशीच रूम हा. फक्त वरती कौलं घातली आहेत बघा. अशी पद्धतशीर कौलं घातली आहे जशी आपण दरवेळी घालतो तशी. कौलं सेम आहेत. बाकी पत्रे घातलेत बघा. इथनं बघा पूर्ण पत्रा आहे कौलं. आणि जर तुम्हाला खरंच थंडावा पाहिजे असेल ना, जर गावाला, तर बघा अशी शेणाची एक जमीन करा. एक तरी रूम करा ज्याच्यामध्ये शेणाचं सारवण करा. जेणेकरून तुम्हाला थंडावा तरी थोडाफार प्राप्त होईल एवढ्या भर उन्हात. आता जर तुम्ही इथे बघाल ना, तर इथे बघा पूर्ण पत्र्याचं हे आहे. पण इथे आम्ही घातले एक रूमला कौलं घातले आहेत कारण की त्याचे भरपूर काही कारण आहे. त्याच्यामुळे आपल्याला चूल पेटवता येतं घरामध्ये. चूल पेटवता येते त्यामुळे काळं नाही पडणार कारण की ते काळं पडणार पण ते ह्याला काय फरक नाही पडणार. जर पत्र्याला पडला तर पत्रा खराब होणार. तर अशासाठी तुम्ही थंडाव्यासाठी पण ही जमीन करू शकता. आणि हे कौलं ऑल टाईम बेस्ट आहेत बघा. आणि ही वेल्डिंग पण बघा, लोखंडी वेल्डिंग आहे. खालचं जे बेस आहे ते पूर्ण लोखंडी केले आहे. आणि ह्याची प्रॉपर जी डिटेल आहे ते मी मागील व्हिडिओमध्ये दिली आहे, माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये, की टोटल किती खर्च आला त्याला. तर बघा, थंडाव्यासाठी एक तरी रूम अशी असावी ज्याच्यामध्ये पूर्ण सारवण केलेलं असावं आणि शांत वाटेल त्यासाठी आपल्याला. बघा, बाकी सेम काम आहे. जेवढं काम आपण बाकी रूममध्ये केले ना तेवढंच काम आहे बघा. सेम, काही डिफरन्स नाही आहे. फक्त थंडाव्यासाठी इथे एक जमीन आहे. ही रूम बघशाल तर तुम्ही नाही बोललात तरी ही रूम आहे ना, लांब अशी जर लांब बुकायला गेलं तर 8-9 फूट लांब आहे. लांबच्या लांब केली अशी फळी केली आहे. ह्याचं जे अंतर आहे तुम्हाला मी पुढे सांगतो नक्की. तिथे बाथरूम आलं त्यामुळे थोडी जागा अडली. बाथरूम घरामध्येच घेतले, पावसाच्या वेळी टेन्शन नाही. आणि हे बाहेर आहे थोडंसं बघा. बाहेर पडलं की बघा, हे कौलं इथे, हे इथे कौलं आहे तिथे अशी. बाकी सेम जसं काम बाकीच्याला केलं आहे तसं सेम आहे. बाकी इथे हे काय कौलं आहेत बघा. जेणेकरून आपल्याला थंडावा नक्कीच भेटेल. जर गावाला राहतो आहे आपण, थंडावा पाहिजे तर नक्की एक रूम शेणाची करा ज्याच्यामुळे आपल्याला शांत वाटेल. आणि शेणाच्या याच्यामध्ये जास्त गरमी होत नाही त्यामुळे एक रूम तरी काढा. फक्त का सारवायचं असतं त्यामुळे काय टेन्शन नाही बघा. असं मस्तपैकी काम झालेलं आहे. आणि वरती पण पूर्ण कौलेत आहेत बघा, पद्धतशीर कौलत. बघा म्हणजे हा छोटासा इन्फॉर्मेशन व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.